श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तुम्ही आमच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देत आहेत, त्याचे खूप खूप आभार। आणि आज आम्ही रेसिपी घेऊन आलेलो आहोत ड्रायफ्रूटचे लाडू। मस्त पिस्ता, काजू, बदाम घालून केलेले ड्रायफ्रूट लाडू ही रेसिपी आज सांगणार आहोत। आणि बघा किती छान पिस्ता वगैरे पण मस्त दिसतं ना लाडवांमध्ये, हो की नाही? चला बघूया आपण काय काय साहित्य आणि कृती लागतं ते। ड्रायफ्रूट्स आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला एवढं प्रोटीन गेलंच पाहिजे, भेटलंच पाहिजे, स्पेशली आपल्या बायकांना। बघा त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर मगजच्या बिया, पिस्ता, मनुका घेतलेल्या आहेत, काजू घेतलेले आहेत आणि आपण त्याच्यानंतर घेतलेले आहेत पेंडखजूर। हा शुगर फ्री राहणार आहे ही रेसिपी, हे लाडू जे आहे ते शुगर फ्री राहणार आहे। आणि असं एवढं साहित्य थोडंच दाखवलं आहे, पण याच्यापेक्षा थोडं जास्त साहित्य घेतलेलं होतं। त्याच्यानंतर आपल्याला पूर्वतयारी म्हणजे आपल्याला जे पेंडखजूर घेतलेला आहे ना त्याची आपल्याला बिया काढून घ्यायचं, बस यालाच वेळ लागतो, बाकी कशालाच वेळ लागत नाही। बाकी तर काय झटपट होणार आहे। अशा प्रकारे आपल्याला या सर्व बियांना काढून घ्यायचे, कारण आपल्याला या पेंडखजूरला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, तर बिया असेल तर ते जमणार नाही। बस एवढंच करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मग आपण पुढच्या कृतीला सुरू करूया। काही नाही, काय करायचं आपल्याला एक मस्त पॅन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये छान आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बदाम घालूया आणि छान आपण बदामांना ड्राय रोस्ट करून घेणार आहे, थोडंसं सोनेरी होतपर्यंत। आणि प्रत्येक पदार्थ आपल्याला वेगवेगळा ड्राय रोस्ट करायचा आहे, काहीच आपण सिमिलर करू शकतो सोबत तुपामध्ये वगैरे। आणि बदाम छान ड्राय रोस्ट करून घेऊया आणि त्याला बाजूला काढून थंड होण्यासाठी ठेवून घेऊया। आणि त्याच्यानंतर मग आपण बदाम झाले की आपण छान त्याच्यामध्ये काजू देखील आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत अशा प्रकारे। आणि मी तुम्हाला सांगते की जे हे लाडू आहेत हे लाडू ना खूप चांगले, जसं आपल्याला हेअरफॉल म्हणा, शक्ती म्हणा, एनर्जी म्हणा, स्किनसाठी म्हणा, आणि आपण खूप खूप उपयोगी आहेत। याच्यामध्ये आपण घातलेले आहेत अक्रोड घातलेले आहेत, पिस्ता घातलेले आहेत काजूमध्ये। अशा प्रकारे काजू आधी थोडे झाल्यानंतर आपण ते घातलेले आहेत। आणि मी तर म्हणते प्रत्येक महिलांनी, प्रत्येक स्त्रीने रोज एक लाडू खायलाच हवा, कारण आपल्यामध्ये जे हॉर्मोनल चेंजेस होत राहतात त्यामुळे आपल्याला शक्ती देखील गरजेची असते। आणि या लाडवांमध्ये आपण सीड्स पण घातलेले आहेत, त्याच्याने पुष्कळ एनर्जी असते। मी स्वतः रोज एक खाते आणि त्याच्यावर मस्त एक ग्लास पाणी पिते आणि मग वॉकिंगला जाते सकाळी उठून। त्याच्यानंतर आपण घातलेले मगजच्या बिया घातलेल्या आहे आणि याला पण आपण छान हे करून घेऊया। जे पण आपण भाजून घेत आहोत, ड्राय रोस्ट करून घेत आहोत, ते आपल्याला थंड करायला बाजूला काढून ठेवूया। बघा परात दिसत असेल, थोडं आपण 1 चमचा तूप घातलेला आहे। या मगजच्या बियांमध्ये पण पुष्कळ जास्त प्रोटीन्स आणि विटॅमिन्स असतात, जे आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी उपयुक्त आहे। हेअरफॉलचं जसं मी तुम्हाला सांगितलं, इव्हन स्किनमध्ये पण आपल्याला फरक जाणवतो आणि शक्ती तर राहतेच। थोडीशी आपण त्याच्यामध्ये 2 चमचे खसखस पण घातलेली आहे मगजच्या बियांमध्येच। आणि आपण छान याला मस्त रोस्ट करून घेणार आहोत थोड्याशा तुपावर, आणि कमी आचेवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे। आपले हे लाडू मस्त भरपूर प्रोटीनने होणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन्स पण आपल्याला मिळणार आहेत आणि खूप मस्त होणार आहेत आणि एकदम झटपट होणार आहेत। कोणी पण करू शकतं, मी पण करू शकते आणि लहान मुलं पण करू शकतात। बस आपल्याला एक आवड हवी गॅस उभं राहण्याची। अशा प्रकारे आता पुन्हा कढईमध्ये ते आपले झालेले आहेत मगजच्या बिया, भोपळ्याच्या बिया आणि खसखस, त्याच्यामध्ये आपण आता घालूया थोडं तूप घातले आणि त्याच्यात मनुका घालूया। हे पण छान मस्त अशा मनुकांना जर आपण तेलामध्ये किंवा तुपामध्ये घातलं आणि त्याच्यामध्ये टम्म फुलतात, सॉरी तुपामध्येच घालतो आपण मनुका, मोस्टली ड्रायफ्रूट्स तुपामध्येच बरे वाटतात अशा प्रकारे। आणि असे मस्त झाले त्या मनुका, आणि आपण याला पण असं झालं की याला छान कमी आचेवरच रोस्ट हे करून घेऊया, भाजून घेऊया आणि मग काढून घेऊया। आणि आणखी काय माहिती देऊ मी तुम्हाला, खूप मस्त लाडू आहेत आणि इतके छान झाले आहेत ना, जेव्हा मी कसा बाईट खाते ना मला खूप असं बरं वाटतं लाडू खाऊन, कारण मस्तच झालेले आहेत। आणि तुम्ही पण करून बघा हे लाडू। आणि बघा याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये घातलेलं आहे पेंडखजूर, तुपामध्ये त्याला भाजून घेऊया पेंडखजूरला। आणि स्वीटनेस फक्त आपल्याला या लाडवांमध्ये पेंडखजुरांचीच राहणार आहे, कारण आपण शुगर किंवा गूळ काहीच टाकणार, मागच्या वेळेस लाडवामध्ये यूज केलेला होता, पण यावेळेस आम्ही
व्हेरायटी म्हणून आपण शुगर वगैरे काही यूज नाही का, आपण छान पेंड खजूरच घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण हा पेंड खजूर झाला इथे की आपण त्याच्यानंतर या पेंड खजुराला छान मस्त मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण याला पुन्हा याच्यामध्ये घालूया. आणि आपण जेवढे पण रोस्ट केलेले आहेत, जसं बदाम म्हणा, काजू म्हणा, मगजच्या बिया, सर्वच आपण पुन्हा मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आणि मिक्सरमधून काढून झाले बघा, आता हे झालेलं आहे. आता आपण याला पण पेंड खजुराला छान मिक्सरमधून काढलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याला पुन्हा आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत. थोडं चिपकून जातो तो, कारण पेंड खजूरला थोडा एक चिकटावा पण असतो, तर ते ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला चांगल्याने काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे बाकीचं सर्व जे पण जसं पेंड खजूर बारीक केला तशाच प्रकारे आपल्याला बाकीचे काजू म्हणा, बदाम म्हणा, सर्व ड्रायफ्रूट जितके पण आपण रोस्ट केलेले आहे ते पण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे. तुम्ही असे जाडसर पण ठेवू शकता किंवा वाटल्यास आपल्या सुरीनी किंवा चाकूनीसुद्धा तुम्ही कापू शकता. पण कसं आहे की आपण थोडं घाईच्या वेळ जर असली तर आपण तेव्हा आपण मिक्सरचाच वापर करतो. अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे आपण सर्व जे पण ड्रायफ्रूट्स होते ते मस्त असे बारीक करून घेतलेले आहे बघा. जास्त बारीक नाही, थोडंसं आपण हेच ठेवलं आहे, काय म्हणतात त्याला, दरदरा मला शब्द नाही आठवत आहे, अशा प्रकारे घेतला. आता आपण हे सर्व जे पण आपण पेंड खजूर टाकलेला होता त्याच्यामध्ये आपण हे सर्व घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आपण अशा प्रकारे. आणि मस्त झालेला आहे आणि सुगंध तर खूप छान आलेला होता. आणि बघा अशा प्रकारे, आणि वरून आपण घातलेले आहेत मनुका. आणि आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत हळूहळू, कारण आपल्याला पूर्ण पेंड खजूर आणि पूर्ण याच्यामध्ये जो बाइंडिंग आहे ऑलमोस्ट ती पेंड खजुरानेच होणार आहे, कारण त्याला एकदम चिकटावा आहे मस्त आणि खूप टेस्टी पण झालेले होते हे लाडू. अशा प्रकारे आपल्याला हळूहळू मिक्स करायचं आहे. आणि जर अशा बघा मस्त कमी आचेवर आपण गॅस ठेवलेला आहे सध्या. आणि थोडंसं आपण गॅसवरून खाली उतरून पण मिक्स करून घेऊया, म्हणजे छान मिक्स होईल. आणि हे मिक्स झालं बघा अशा प्रकारे व्यवस्थित पूर्णपणे सारणाला पेंड खजूर लागायला हवा. सारण थोडं गरम होतं म्हणून त्याच्यानंतर आपण काय केलं की हातानेच मिक्स करून घेतले. मिक्स झाले की आपण त्याचे काय केले की मस्त लाडू वळून घेतलेले होते. अशा प्रकारे बघा मस्त हे लाडू झालेले होते. आणि त्याच्यानंतर मग काय आपण सुरुवात केली आहेच कशाला, ती आपली प्लेटिंगला. बघा अशा प्रकारे एवढ्या सारणामध्ये आपले 30च्या ऑलमोस्ट 30च्या जवळपास लाडू झालेले होते. आणि आपण हे छान लाडू, थोडा इथे लाईटचा फरक पडला तर माफ करा, पण त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे आपले हे लाडू झालेले होते. आणि मस्त आपला पूर्ण ड्रायफ्रूट्स लाडू रेडी आहे. तुम्हाला आवडलं आहे का सांगा. तुम्हाला जर हे लाडू हवे असतील तर आम्ही तुम्हाला पोचवू देखील शकतो. बस आमच्या इंस्टाग्रामवर मेसेज टाका. आणि अशा प्रकारे मस्त हेल्दी आहे. हेअरफॉल म्हणा, स्किनची काही प्रॉब्लेम म्हणा, एनर्जी, फुल ऑफ एनर्जी देणारे हे लाडू, आपले ड्रायफ्रूट्स लाडू रेडी आहेत. मस्त झाले होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाकी मी इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल. बघा मस्त झाले ना लाडू. श्री स्वामी समर्थ.